ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम असलेला भव्य लोकोत्सव। देवीच्या उत्सवात विज्ञानाचा जागर करणारा अंतराळाचा काल्पनिक देखावा, महिलांसाठी महापैठणीचा खेळ तर पारंपरिक भोंडला असे नानाविध खेळ, तरुणाईचा सळसळता उत्साहाची रेलचेल असणारा रास गरबा, भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनार्थ अवश्य या निमंत्रक तमाम कार्यकर्ते आणि श्री सुधाकर वामन चव्हाण। शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव। शिवाईनगरच्या उत्सवाच्या 5व्या दिवशी या ठिकाणी अनेक मान्यवर कलावंत आले। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे होणार सुनमी या घरचीचे कलावंत या ठिकाणी आले। रोहिणी हट्टंगडी, सुप्रिया पाठक यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी आले। आम्ही त्यांच्याशी बातचीत केली। या सगळ्या कलावंतांनी येऊन स्टेजवर अक्षरशः धुमाकूळ घातला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। त्यांनी गाणी म्हटली, त्यांनी ड्रम वाजवले, त्यांनी डान्स केला, सगळं काय केलं। सगळ्या कलावंतांनी तुफान धमाल केली। त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बातचीत केली। होणार सुनमी या घरचीच्या सासवा परत एकदा शिवाईनगरमध्ये आलेल्या आहेत। सगळ्यात पहिले आई आजी तुम्हाला प्रश्न, नातू काय म्हणतो, किती मोठा झालेला आहे? नातू आता नात आहे, पणती झाली आहे नात। पणती काय म्हणते? पणती व्यवस्थित आहे, मजेत आहे। तिची ही मला वाटतं पहिलीच नवरात्र आहे, त्यामुळे ती मजेत आहे। 6 महिन्याची झाली आता, जवळ डिसेंबर मध्ये झाली ती। कोणाला काय झालं ते सांगा, त्यांचा गैरसमज होईल। आमची जी सरू मावशी आहे, आमची सरू मावशी, तिला छोटी बेबी झाली आहे आणि त्याच्यामुळे ती आता आमच्या बरोबर नाही आहे, पण तशी आमच्या बरोबरच आहे ती ॲक्च्युली, पण आम्ही तिला जाम मिस करतोय आता खरं पाहिलं तर। हो, नाव म्हणजे एक सगळ्यांना, सगळ्या महाराष्ट्राला, रादर सगळ्या देशाला कुतूहल आहे, त्या पणतीचं नाव काय ठेवलं तुम्ही? कृष्णा। शेवटच्या एपिसोडमध्ये नाव दिसलं होतं, बारसं केलं ना, तोच आमचा शेवटचा एपिसोड होता। ही सगळी टीम, वहिनी तुम्ही पण या सगळ्या उत्सवाचे जे प्रणेते आहेत ते माननीय सुधाकरराव चव्हाण आणि त्यांच्या रिमोट कंट्रोल नाही म्हणत मी, त्यांच्या होम मिनिस्टर वहिनी, हां बॅटरी वहिनी, काय सगळं परत एकदा आलेले आहेत एकत्र याच ठिकाणी? नाही, खूप आनंद झाला। आमची इच्छा होतीच त्यांनी यावं म्हणून, पण न बोलवता येणार म्हणून गेल्या वर्षी सांगून गेलेल्या, त्याच्यामुळे खूप आनंद झाला आम्हालाही आणि बाकी सगळ्यांनाही। ओव्हरऑलच ती सिरियल बंद झाल्यानंतर 8:30च्या वेळेत काय करायचं असा प्रश्न, 8च्या वेळेत काय करायचं असा तमाम महाराष्ट्रातल्या बायकांना प्रश्न पडलेला होता आणि आता आम्हाला प्रश्न पडलेला असा आहे की परत तुम्ही सगळ्या एकत्र कधी येत आहात?
आम्ही त्याचीच वाट बघतोय खरं तर. तेव्हा आल्याच की एकत्र परत आल्याच की आता तसं तर सारखंच एकत्र असतो. आम्ही एकत्रच आहोत, आम्ही वेगळ्या झालोच नाही आहोत. ही गंमत आहे त्याची. आणि सिरियल संपली तरी असा रूल केलाय की आम्ही महिन्यातनं एकदा आम्ही 5 सासवा कुठे ना कुठेतरी भेटतोच. म्हणजे मी ठाण्याला राहते पण जेवायला मी बँड्राला जाते. ओव्हरऑलच तुम्ही सगळ्या म्हणजे अगदी अत्यंत प्रेमाने या ठिकाणी येता, या उत्सवामध्ये असे येता. असे काय एक प्रत्येकाला काहीतरी एक ड्रायव्हिंग फोर्स असते. तुम्हाला इथे काय ड्रायव्हिंग फोर्स आहे, ही काय तुम्हाला खेचून आणते? आमचा ड्रायव्हिंग फोर्स आहे सुप्रिया. ती ठरवते, ती विचारते आम्हाला कधी जमायचं, हा दिवस चालेल का हा दिवस चालेल. मग आम्ही ठरवतो की हा दिवस आम्हाला चालेल आणि आम्ही भेटतो. सगळ्यांना पब्लिक डिमांड आहे, बाहेर सगळे पब्लिक त्यांना बोलवत आहे, तरी माझ्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मराठी सिनेसृष्टीतला ज्येष्ठ कलावंत सविता मालपेकर दरवर्षी न चुकता या उत्सवाला येत असतात. सविता मालपेकर अत्यंत मनस्वी कलावंत आहेत. या देवीकडे त्यांनी का मागितलं हे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सविता मालपेकर आत्ता आमच्याबरोबर आहेत. मॅडम, दरवर्षी तुम्ही न चुकता उत्सवाला येत असतात, काय सांगाल? एकतर हा जो माहोल असतो तो एक वेगळा आनंद देणारा असतो. त्याच्यामुळे यायला तर आवडतंच. आणि भाई ज्या प्रकाराने आता इतकी वर्ष करतायत, खूप एक वेगळ्या पद्धतीने भाई करतात. त्याच्यामुळे ते यायला इथे आवडतं. याचं कारण की इथे कुठली दंगामस्ती किंवा जे इतर ठिकाणी गरब्याच्या इथे चालतं ते नसतं. त्याच्यामुळे यायला छान वाटतं. आणि सगळ्यात की इथली जी देवी आहे भाईंची लक्ष्मी, ती आपोआप ओढून आम्हाला घेऊन येते इकडे. आणि तिच्याकडे बघितलं की प्रसन्न वाटतं. आणि दुसरं जे काही आपण मनातल्या आपल्या भावना आहेत त्या तिच्याकडे सांगितल्या तर त्या बऱ्याचशा पॉझिटिव्ह एनर्जी ती देते. आणखीन पुढचं जे काय आहे ते थोडंफार सोपं होतं आयुष्यातल्या आपल्या काही घटना. खरंच म्हणजे खरं विचारतोय, देवीकडे जर मागायचं झालं स्वतःसाठी काहीतरी तर काय मागाल? मी स्वतःसाठी म्हणतोय, मला पॉलिटिकल उत्तर नको आहे. स्वतःसाठी जे मला नेहमी वाटतं ते म्हणेन मी की सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव. हे पॉलिटिकल उत्तर द्या. माझ्यासाठी मी मागेन की खूप काही मला करायचं आहे आयुष्यात. खूप चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. समाजासाठी खूप काही करायचं आहे. खूप चांगलं करायचं आहे. खूप चांगल्या गोष्टी करण्याची गरज जी आहे, ज्या मनात राहून गेल्या आहेत की अरे हे करायला पाहिजे होतं, किंवा सिस्टीममध्ये हे आहे, सिस्टीममध्ये ते आहे, किंवा जे काही चाललं आहे तर ते थोडाफार आपला हात जर आपल्याला तिथे लावता आला हातभार आणि आपल्याला काही बदल थोडेसे घडवता आले तर ते करायला नक्कीच. एखादा ड्रीम रोल मागावं असं वाटलं तर काय मागाल? ड्रीम रोल खूप राहिलं करायचं. खूपच चांगलं आहे. म्हणजे मी काकस्पर्श केला पण मला बॅरिस्टर करायला आवडेल. मला संध्या छायामधलं काम करायला आवडेल. आणि आई रिटायर होते मधली भक्ती बर्वेचं काम करायला आवडेल. खूप मनात राहून गेलं आहे असं. नटसम्राटच्या ह्याच्यात सुद्धा मला त्या सिनेमात म्हणजे जेव्हा नाटक बघितलं होतं तर तेव्हा कुठेतरी नाटकात काम करायला मिळालं नव्हतं. पण सतत असं जेव्हा महेश सिनेमा करतोय म्हटल्यानंतर असं सारखं वाटायचं की अरे एका फ्रेममध्ये जरी आपल्याला काम करायला मिळालं तरी चालेल. कारण एवढं मोठं ते प्रोजेक्ट किंवा नटसम्राट हे जे नाव आहे त्या नावाच्या ह्याच्यात जरी आपल्याला इन्व्हॉल्व होता आलं ना एखादी फ्रेम तरी खूप आनंद होईल. आणि माझ्या नशिबाने या देवीच्या आशीर्वादाने मला छोटा का होईना पण तो रोल खरं छोटा म्हणताच येणार नाही. कारण काम हे लेंथवाईज असण्यापेक्षा किती महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं किती आहे. आपण मग 5 मिनटं करतो किंवा अख्खा सिनेमा करतो हे महत्त्वाचं नाही. तर त्याच्यामुळे मला ते करायला मिळालं. तर असेच रोल मला पुढे छान मिळावेत अशी एक इच्छा आहे. आणि प्रामाणिकपणे काम करायचं आहे. ताईंकडनं, सविता ताईंकडनं एखादा कुठला तरी डायलॉग. अरे हो, कारभारी आला का? चला घरात. आले आल्या आले आल्या घरात चला. 4 दिवस घरात तुमचा पत्त्या नव्हता. होता कुठं? गंगीन सर्गात माणूस मेल्या बिगर सर्गात जात नाही. आणि तुम्ही जित्तपणी सर्गात गेलाय. माझा नवरा कुठे भूता?
या होत्या सविताताई, त्या आमच्या स्वतःच्या आहेत आणि त्याच्यामुळे एवढ्या हक्काने त्यांच्याशी काही बातचीत करू शकलो. ते आमच्याशी बोलत जाऊ. धन्यवाद. आजच्या दिवशी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा भोंडला रंगला. या भोंडल्यामध्ये स्थानिक महिला सहभागी झाल्या. एक दिवस त्यांना त्यांचा सगळा ताण विसरावा, सगळी कामं त्यांनी विसरावी, एक दिवस त्यांनी स्वतःसाठी जगावा या दृष्टिकोनातून इथे खूप चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने भोंडल्याचं आयोजन करण्यात येतं. या भोंडल्यामध्ये या महिला सहभागी झाल्या, त्यांनी उखाणे घेतले, त्यांनी गाणी म्हटली, विविध प्रकारचे खेळ खेळले आणि त्यातून हा भोंडला चांगलाच रंगला. मैत्रिणीची फुगडी पहा, पाहत पहा कुठून जा, कंबर फुगडी खेळा द्या, तुम्ही जागा द्या. कंबर फुगडी कमरेची बाई कमरेची, कमरेला घातला पेढा, आपण खाऊ पेढा, तुम्ही मात्र तांदूळ सडा. सडू बाई सडू तांदूळ सडू, एवढे तांदूळ कशाला, पावती आले जेवायला. दंड फुगडी दंडाची, बाई माझी पिठाची, गरबा बदली जाईल ग, फुलपा फुगडी घेऊन येईल ग. काका काय झालं? नवीन बरोबर आहे, अगदी बरोबर आहे ना. वेगळी फुगडी आहे, दंड फुगडी दंडाची, दंड फुगडी दंडाची, आवडली आहे पद्मासनाची. हे मस्त. चेहरा असावा गोड, चंद्र असावा असरा, चेहरा असावा गोड, राजेंद्ररावांच्या संसाराला आहे सुगंधाची जोड. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय ग, इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय ग, श्रीकांतराव अजून आले नाहीत, पिऊन पडलेत की काय ग. पालन केले पित्याने, शामरावांचे नाव घेते पत्नी या नातेने. हवा रुमाल, कशाला हवी पर्स, कशाला हवा रुमाल, संदीपराव असताना कशाला हवा हमाल. मी एक कॉमेडी नाव घेते. मटणात मटण, कोंबडीचं मटण, पाटलांच्या शर्टाला हडकाचं बटन. केळीचं पान टुरू टुरू फाटतं, केळीचं पान टुरू टुरू फाटतं, माझ्या तलावर नाचायला जयंतरावांना फार आवडतं. ते पळी पळी पाणी, आधी होते आई वडिलांची ताणी, आता झाले उमेशरावांची राणी. केळ देते सोळून, केळ देते सोळून, पेर देते चिरून, विलासरावांचं नाव घेते, कुंकू लावते कोरून. ही सुरुवात आहे म्हणजे प्रॅक्टिस जी करतो ह्या आठवड्या आधीपासूनच करतो आणि ह्या आमच्या कोरिओग्राफर आहेत की ह्यांनी जसं सांगेल तसं स्टेप मुलांना जसं शिकवतं तसं आम्हाला शिकवलेलं आहे आणि आमच्याकडनं ओरडून का होईना घेतलं आणि खरोखर आज इतका भोंडला रंगात आलेला ना आणि कौतुकसुद्धा होत आहे.
आणि ह्याचं कौतुक म्हणायला गेलं आमचं कौतुक होतं आहे, पण त्यामागे सुद्धा आम्हाला जी ही संधी दिली आहे ते आमचे माननीय नगरसेवक सुधाकर रावजी चव्हाण जे आहेत त्यांनी जी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी खरोखर त्यांचे आभारी आहे. नमस्कार, मी संध्या कांबळे. मी बोंडल्यासाठी खास यशोधननगरमधून येते आहे. म्हणजे शिवाईमध्ये जरी बोंडला असला तरी मी रोज रात्री शिवाई यशोधनमधून शिवाईला येते आणि इथले सहकार्य खूप करतात. देवीचा उत्सव दरवर्षाप्रमाणे साजरा होतोय आणि देवीचं असं वेगवेगळं रूप म्हणजे लोक पाहायला खूप लांबून लांबून लोक येत असतात. त्या देवीचं नाव लौकिक अगदी जगभरात प्रसिद्ध आहे आणि खूप लांबून लांबून लोक येत असतात. त्या देवीचं एक स्मित हास्य रोजचं आपल्याला देवी जे आपल्याला रूप दाखवत असते आणि म्हणजे तेच पाहायला लोक अगदी लांबून लांबून येत असतात आणि अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेजण उत्साही असतात. प्रसाद देणारे आनंदात असतात. सगळे पावत्या फाडणाऱ्यांपासून अगदी लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळे आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये इथे त्या मंडपात असतात आणि वेगवेगळे देखावे दरवर्षी साकारले जातात. देवीची सेवा करण्यासाठी, देवीला आपली सेवा देण्यासाठी अनेक कलावंत या ठिकाणी आवर्जून येत असतात. त्यापैकीच एक संध्या मिश्रा या ठिकाणी आल्या, आमच्याशी बातचीत केली. एक छान गाणं देखील त्यांनी या ठिकाणी सादर केलं. मुझे इतना ज़्यादा अच्छा लगा. एक तो माँ की मूर्ति ऐसी मैंने पूरे थाना में, पूरे मुंबई में नहीं देखी. मैं इतने शोज़ कर रही हूँ लेकिन बहुत सुंदर प्रतिमा और उससे भी सुंदर आप लोग यहाँ का जो वातावरण है और हमारे सुधाकर साहब, क्योंकि मैं एक कलाकार हूँ और मुझे लगा कि इतना सम्मान वो कलाकारों का करते हैं. मैं माता से प्रार्थना करती हूँ कि वो जो सम्मान हमें देते हैं उससे बहुत ज़्यादा उनको मिलता रहे. माता के लिए कोई एक छोटा सा गाना हो जाना चाहिए. हाँ बिल्कुल. एक वीर माता की आपको 2 लाइन सुनाती हूँ. एक वीरेची पहाट हो देवा. आणि हे सगळं झाल्यानंतर प्रचंड उत्साहामध्ये रास गरबा सुरू झाला. या रास गरबामध्ये हे सिने कलावंत सगळे उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने शिवाजीनगरच्या तरुणांनी या ठिकाणी ठेका धरला, ताल धरला आणि रास गरबा रंगला. मंडळी, शिवाजीनगरचा हा नवरात्रोत्सव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे आपल्याला सांगायची गरज नाही, आपण करणार याची आम्हाला गॅरंटी आहे. पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम असलेला भव्य लोकोत्सव. देवीच्या उत्सवात विज्ञानाचा जागर करणारा अंतराळाचा काल्पनिक देखावा. महिलांसाठी महापैठणीचा खेळ तर पारंपरिक भोंडला असे नानाविध खेळ.
तरुणाईचा सळसळता उत्साहाची रेलचेल असणारा रास गरबा. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनार्थ अवश्य या. निमंत्रक तमाम कार्यकर्ते आणि श्री सुधाकर वामन चव्हाण, शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव.